नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक कविता काटे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा नॉलेज अँड करिक्युलम लँग्वेज अक्रॉस करिक्युलम ज्ञान अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमांतर्गत भाषा यामध्ये वेगवेगळे MCQ अर्थात मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याला जॉईन व्हा. चला तर मग आपण सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, युनेस्कोने 21व्या शतकातील शिक्षणावर विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण आयोग नेमला. यामध्ये खालीलपैकी शिक्षणाचा कोणता स्तंभ येत नाही? आता युनेस्कोने याच्यामध्ये पर्याय काय दिले बघा. ज्ञानासाठी शिक्षण, कर्मासाठी शिक्षण, त्यानंतर सहजीवनासाठी शिक्षण आणि मनोरंजनासाठी शिक्षण असे 4 पर्याय याच्यामध्ये दिलेले आहेत. तर युनेस्कोने जो काही आंतरराष्ट्रीय शिक्षण आयोग हा जो नेमलेला आहे, या शिक्षण आयोगाचे एकूण 4 पिलर्स आहेत किंवा 4 आपण त्याला स्तंभ म्हणूयात. त्या 4 स्तंभांचं बघा काय काय आहे. तर प्रश्न 1 जो आहे, ते 1चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय ड, मनोरंजनासाठी शिक्षण. हा स्तंभ याच्यामध्ये येत नाही. तर मग कोणते स्तंभ येतात? लर्निंग टू नो, ज्ञानासाठी शिक्षण, लर्निंग टू डू, कर्मासाठी शिक्षण, लर्निंग टू लाईव्ह टुगेदर, सहजीवनासाठी शिक्षण, लर्निंग टू बी, अस्तित्वासाठी शिक्षण. हे 4 स्तंभ तिथे येतात. UNESCO appointed the International Commission of Education to look into education in the 21st century. Which of the following is not a pillar of education? Learning to entertainment, option D is the correct. Then question number 2. शिक्षकांनी बहुसांस्कृतिक शिक्षणाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणत्या अध्यापन प्रक्रियेचा अवलंब करावा? आता पर्याय पहा काय काय दिलेत. विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. शिक्षकांनी सर्व जात धर्म वंशाच्या विद्यार्थ्यांप्रती समान दृष्टिकोन ठेवावा. त्यानंतर शिक्षकांनी सर्व अध्ययनशैलींचा वापर करावा. आणि वरील सर्व. तर हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय ड, वरील सर्व याच्यामध्ये येतं. शिक्षकांनी बहुसांस्कृतिक शिक्षणाची उद्दिष्ट पूर्ण करून घेण्यासाठी अशा वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब तिथं करणं गरजेचं आहे. शिक्षकांनी या व्यतिरिक्त समाजातील वेगवेगळ्या जाती धर्म वंशाचे वक्ते नेते यांना बोलावून त्यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. त्यानंतर सांस्कृतिक विविधतेनुसार विद्यार्थ्यांचे गट पाडून त्यांना शिकवावे, जेणेकरून विद्यार्थी आपापसामध्ये वेगवेगळ्या ज्ञानाचं कौशल्यांची आणि विचारांची तिथे देवाणघेवाण करून घेऊ शकतील. अशा प्रकारे भारतामध्ये जो काही मल्टीकल्चरलिझम आहे, बहुसांस्कृतिकवाद, याचे स्वरूप लक्षामध्ये घेऊन विद्यार्थ्यांमध्ये बहुसांस्कृतिक वादाबद्दल काय करायचं आहे, तिथे संवेदनशीलता जागृत करणं हे शिक्षकाचं काम असणार आहे. सोबतच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीचे प्रश्न वाचायचे आहेत. आन्सर ऑफ क्वेश्चन 2 इज ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबोव. प्रश्न 3 पहा. बहुसांस्कृतिक विविधतेच्या कारणांपैकी कोणते कारण खाली दिलेल्या पर्यायांमध्ये येत नाही असं विचारलेलं आहे. पर्याय पहा. सामाजिक व आर्थिक स्तर, भाषा, लिंगभाव, सौंदर्य. तर प्रश्न 3चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय ड, सौंदर्य हा याच्यामध्ये येत नाही. बहुसांस्कृतिक विविधतेच्या कारणांपैकी सौंदर्य हा जो आहे हे कारण याच्यामध्ये येत नाही. आता बहुसांस्कृतिक विविधता याच्यामध्ये अनेक कारणं आहेत. त्यामध्ये आर्थिक भिन्नता, भौगोलिक भिन्नता, धार्मिक भिन्नता म्हणजे वेगळेपणा, सांस्कृतिक वेगळेपणा, भाषिक भिन्नता, वेगवेगळ्या भाषा असणारे लोक, त्यानंतर ग्रामीण व शहरी भागामधील भिन्नता, फरक, अशा पद्धतीने बहुसांस्कृतिक वाद आहे. आता बहुसांस्कृतिक शिक्षण म्हणजे काय आहे? ही वैयक्तिक विकासाची अशी प्रक्रिया आहे की यामध्ये वेगवेगळे धर्म, भाषा, वंश, संस्कृती असलेल्या व्यक्तींना एकमेकांच्या सोबत जीवन जगण्याची कला शिकवली जाते. आणि मग यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना शिक्षणाची संधी प्राप्त होऊन सर्वांमध्ये एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीच्या आंतरक्रिया करण्यासाठी, त्या आंतरक्रिया करण्यासाठी जे काही ज्ञान लागतं, कौशल्य लागतं, तो काही दृष्टिकोन विकसित व्हावा लागतो, तो तिथे करता येतो, जेणेकरून एक चांगला बहुसांस्कृतिक सुसंस्कृत समाज हा विकसित होईल. मग या बहुसांस्कृतिक शिक्षणाचे वेगवेगळे घटक देखील आहेत. मग त्यामध्ये सांस्कृतिक जाणीवजागृती करणं, परस्पर मानवांची संबंधांची जोपासना करणं, मूल्यांची स्पष्टता करणे, द्विभाषिक कार्यक्रमांचा विकास करणे,
अल्पसंख्याक आणि स्त्रियांचा अभ्यास करणं अशा पद्धतीचे वेगवेगळे घटक तिथे असतात. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा. J.A. बँक्स यांनी बहुसांस्कृतिक शिक्षणाच्या किती मिती सांगितल्या आहेत? 2, 5, 3 की 4? आता याच्यामध्ये या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे प्रश्न क्रमांक 4चं ते आहे ब 5 मिती सांगितलेल्या आहेत. त्या 5 मिती कोणकोणत्या आहेत? डायमेन्शन्स ऑफ मल्टीकल्चरल एज्युकेशन, आशयाचे एकात्मीकरण, कंटेंट इंटिग्रेशन, ज्ञानाची संरचना, नॉलेज कन्स्ट्रक्शन, समानता निर्माण करणे, इक्विटी पेडागॉगी, त्यानंतर पूर्वग्रह दूर करणे, त्यानंतर शालेय वातावरण, एम्पॉवरिंग स्कूल एन्व्हायरमेंट, अशा ज्या काही बहुसांस्कृतिक शिक्षणाच्या 5 मिती आहेत त्या J.A. बँक्स यांनी सांगितले. 5 मिती म्हणजेच काय? 5 पैलू आहेत ते. आता आशयाचं एकात्मीकरण करणं म्हणजेच काय? वेगवेगळ्या संस्कृतीचा, भारतातील विविध संस्कृतींचा अभ्यास करण्यासाठी त्या संस्कृतीच्या संकल्पना, मूल्य याची एकात्मिक स्वरूपामध्ये मांडणी करून तिथे शिकवायचं आहे. ज्ञानाची संरचना करणं म्हणजे काय? वेगवेगळ्या सांस्कृतिक भिन्नता लक्षात घेऊन त्याप्रमाणे काय करायचं आहे? ज्ञानाची रचनाही करायची आहे. समानता निर्माण करणं म्हणजेच काय आहे? शिक्षकांनी सांस्कृतिक विविधता लक्षामध्ये घेऊन वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर जो आहे तो तिथे वर्गामध्ये करायचा आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला त्या विषयातील जे काही संपादन पातळी आहे ती तिथे गाठता येणार आहे. पूर्वग्रह दूर करणे म्हणजेच काय करणे? सर्वांप्रती आदर निर्माण करणे, सहिष्णुता निर्माण करणे आणि एखाद्या विशिष्ट धर्माबद्दल असलेला पूर्वग्रह तिथे जर काढून टाकला तर चांगल्या पद्धतीने अध्ययन तिथे होऊ शकणार आहे. आणि शालेय वातावरणामध्ये अशा प्रकारचे बदल करावेत की जेणेकरून हे सगळे घटक यशस्वीपणे आपण तिथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हे करू शकतो. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 5वा. समाजामध्ये व्यक्तीच्या मूळ गरजांचे या वैशिष्ट्यपूर्ण मार्गाने समाधान केले जाते त्याला त्याची संस्कृती असे कोणी म्हटलेले आहे? आता असे कोणी म्हटलेले आहे? पर्याय पहा. ब्राऊन, मॉरिस, कांट आणि टेलर असे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले आहेत. आता ह्याचं जे काही प्रश्न 5चं जे उत्तर आहे ते आहे बी, मॉरिस हे याचं उत्तर आहे. मॉरिस असं म्हणतात की समाजामध्ये व्यक्तींच्या मूळ गरजांचे ज्या वैशिष्ट्यपूर्ण मार्गांनी समाधान केले जाते त्यात त्याची संस्कृती असते असे म्हणता येईल. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या व्याख्या आहेत. सद्गुणांची वृद्धी व दुर्गुणांचा नाश करण्याच्या प्रयत्नांचा परिपाक म्हणजे संस्कृती असं शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर ऑल दॅट ह्युमन बीइंग्स लर्न टू डू, टू यूज, टू प्रोड्यूस, टू नो अँड टू बिलीव्ह इन सोशल रूल्स टू विच दे बिलॉंग अशी हंटर यांची व्याख्या आहे. ब्राऊन यांची एक व्याख्या आहे. कांट यांची एक व्याख्या आहे. कल्चर इज ॲन इनवर्ड स्टेट ऑफ मॉरॅलिटी असं कांट म्हणतात. त्यानंतर कल्चर इज ॲन एक्सप्रेशन ऑफ द सुपर इगो फ्रूइड असं म्हणतात. अशा वेगवेगळ्या संस्कृतीच्या व्याख्या इथे सांगितलेल्या आहेत. प्रश्न 6वा पहा. आता इथे काय दिलेला आहे? भरती, ओहोटी व गुरुत्वाकर्षण हा घटक शिकवत असताना अभ्यासक्रम रचनेच्या कोणत्या तत्वांचा वापर शिक्षकाने करावा? आता बघा इथं पर्यायामध्ये अभ्यासक्रम रचनेची तत्त्वही दिलेली आहेत. आता या तत्वांमध्ये कोणकोणती तत्त्व आहेत पहा. विद्यार्थी केंद्रित असावा, अभ्यासक्रम विद्यार्थी केंद्रित असावा, अभ्यासक्रम जीवनाभिमुख असावा, अभ्यासक्रम हा समन्वय साधणारा असावा, अभ्यासक्रम हा लवचिक असावा. तर प्रश्न 6चं जे उत्तर आहे बरोबर उत्तर ते इथं दिलेलं आहे की याच्यामध्ये अभ्यासक्रम हा समवाय साधणारा किंवा समन्वय साधणारा असणं इथे आवश्यक असणार आहे. आता अभ्यासक्रम रचनेची जी काही वेगवेगळी तत्त्व वेगवेगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी वेगवेगळे अभ्यासक्रम रचनेची तत्त्व जी काही सांगितलेली आहेत त्या तत्वांमध्ये नेमका अभ्यासक्रम म्हणजे काय? आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आलेले आहे. अभ्यासक्रमाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? करिक्युलम. याचा अर्थ आहे लॅटिन भाषेमध्ये ध्येयप्राप्तीसाठी पळणे, शर्यतीचे मैदान असा अर्थ आहे. आणि अभ्यासक्रमाच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या आहेत. त्यामध्ये अभ्यासक्रम म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान देणारे व रूढ पद्धतीने शिकवले जाणारे विषय नाहीत, तर शाळेत मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या अनुभवांचा त्यात अंतर्भाव असतो असे मुदलियार आयोगाने म्हटलेलं आहे. करिक्युलम इज अ टूल इन द हँड ऑफ आर्टिस्ट म्हणजे टीचर टू हिज मटेरियल प्युपिल्स अकॉर्डिंग टू हिज आयडियल्स ऑब्जेक्टिव्ह इन इट्स स्टुडिओ असं कनिंगहॅम यांनी म्हटलेलं आहे. अभ्यासक्रम म्हणजे शैक्षणिक ध्येय, इथं शैक्षणिक ध्येय शब्द वापरलेला आहे, साध्य करून घेण्यासाठी शाळेत उपयोगात आणलेल्या सर्व प्रकारच्या अनुभवांचा समावेश अभ्यासक्रम असं मनरो यांनी म्हटलेलं आहे. आणि वॉल्टर यांनी असं म्हटलं की अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेच्या नेतृत्वाखाली मिळणारे सगळेच अनुभव, त्यामध्ये वर्गातील कृती, काम, त्याप्रमाणे क्रीडा यांचा समावेश, सगळ्या प्रकारच्या कृतीमधून व्यक्तिगत गरजांची तृप्ती होऊन समाजाचेही कल्याण व्हावे, हा म्हणजे काय आहे? अभ्यासक्रम असं वॉल्टर यांनी म्हटलेलं आहे. अशा वेगवेगळ्या व्याख्या आहेत. आणखी एक व्याख्या रेमर्स यांची
Curriculum is now being defined as all the experience of the learner that are under the control of school. शाळेच्या नियंत्रणाखाली शिकणाऱ्याला प्राप्त होणाऱ्या सर्व अनुभवांचा साठा म्हणजे अभ्यासक्रम आहे. आता इथं व्याख्या झाल्या सर्व अभ्यासक्रमाचे रचनेची तत्त्व आपल्याला पाहिजेत. अभ्यासक्रम रचनेची तत्त्व कुठली कुठली आहेत, त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची तत्त्व अभ्यासक्रम रचनेची दिलेली आहेत आणि त्या रचनेनुसार अभ्यासक्रम आहे की नाही यामध्ये पर्यायामध्ये 4 तत्व दिलेली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कोणकोणती तत्व आहेत? अभ्यासक्रमा उद्दिष्टांची पूर्तता करणारा असावा, त्यानंतर समवाय साधणारा देखील असावा, कृतिशीलतेला ॲक्टिव्हिटी सेंटर्ड असावा, वाव देणारा असावा, फ्लेक्झिबल करिक्युलम, हॅविंग व्हरायटी विविधतापूर्ण असावा. याच्यावर देखील पुढे एक प्रश्न आहे बघा, स्वावलंबन निर्माण करणारा असावा, फुरसतीच्या वेळेतील मार्गदर्शन करणारा असावा आणि संस्कृती संक्रमणाला उपयोगी युजफुल फॉर ट्रान्समिटिंग कल्चरल व्हॅल्यूज असा असावा. प्रश्न 7वा पाहूया. ICSE अभ्यासक्रमात 70 विषय आहेत. यातून अभ्यासक्रम रचनेचे कोणते तत्व दिसून येते? सांगा बरं आता काय असेल याच्यामध्ये. क्वेश्चन 7चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय पहा. अभ्यासक्रम स्वावलंबन निर्माण करणारा असावा, अभ्यासक्रम विविधतापूर्ण असावा, अभ्यासक्रम उद्दिष्टांची पूर्तता करणारा असावा, अभ्यासक्रम फुरसतीच्या वेळी मार्गदर्शन करणारा असावा. तर याचं बरोबर जे उत्तर आहे ते प्रश्न 7चं ते आहे अभ्यासक्रम हा पर्याय ब आहे, विविधतापूर्ण असावा, जेणेकरून वेगवेगळ्या विषयांचा समावेश त्याच्यामध्ये असावा आणि त्या विविध विषयांमध्ये वेगवेगळ्या घटकांचा अंतर्भाव केला असावा, जेणेकरून अभ्यासक्रमामध्ये वैकल्पिक जे विषय आहेत त्याचा अंतर्भाव तिथं दिसून येणार आहे. उदाहरणार्थ आपल्या BEdच्या अभ्यासक्रमात देखील वेगवेगळे वैकल्पिक विषय दिलेले आहेत. एकाच कोर्सच्या अंतर्गत वेगवेगळे वैकल्पिक विषयही दिलेले असतात. पुढील प्रश्न पहा 8वा. स्वातंत्र्याचा अभाव असलेल्या आमच्या शाळा म्हणजे निव्वळ कारखाने, निर्जीव, रंगहीन, बाह्य विश्वातील जिवंतपणाचा कसलाही स्पर्श नसलेले आणि वर्गाच्या पांढऱ्या भिंतींनी वेढलेल्या वातावरणात निष्क्रिय स्वरूपात बसलेली मुले मृत माणसाच्या डोळ्यातील बाहुल्या हालचाल न करणाऱ्या भयान बेसूर अशा आहेत. असं एक खूप प्रखर विधान शालेय अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये कोणी मांडलेलं आहे? महात्मा गांधी, महात्मा फुले, रवींद्रनाथ टागोर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? तर याचं बरोबर जे उत्तर आहे ते आहे क. रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे ते हे अभ्यासक्रमावरचे विचार मांडलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं की निसर्ग हा खरा गुरु आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये जे काय आहे व्यक्ती जी आहे ती चांगल्या प्रकारे तिथं अध्यापन हे करू शकते. रवींद्रनाथ टागोर जे होते त्या रवींद्रनाथ टागोरांनी असं त्यांची वेगवेगळी शिक्षणाची सूत्र होती. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या आवडीनुसार शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा विकास हा शिक्षणाद्वारे होणे आवश्यक आहे आणि सृजनशीलतेच्या विकासासाठी त्यांनी सांगितलं होतं की वर्ग हे उघड्यावर झाडाखाली भरवले जावेत, जेणेकरून बंदिस्त वातावरणात ते भरवू नयेत. व्यक्ती विकासाचे 3 महत्त्वाचे टप्पे त्यांनी मांडले, व्यक्तिमानव, राष्ट्रमानव आणि विश्वमानव. त्यानंतर आत्मशक्ती व संघशक्ती जागृत करणे हा शिक्षणाचा हेतू आहे असं देखील त्यांनी सांगितलं. आणखी बरंचसं त्यांचं कार्य आहे, आपण हे पुढच्या प्रश्नांच्या एक्सप्लेनेशनमध्ये पाहणार आहोत. प्रश्न 9वा पहा. इसवी सन 1922मध्ये सुरुल गावी श्री निकेतन नावाची संस्था कोणी सुरू केली? रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, अरविंद घोष की जॉन डुई? तर प्रश्न 9चं जे उत्तर आहे ते आहे अ. रवींद्रनाथ टागोर यांनी 1922मध्ये सुरुल गावी श्रीनिकेतन नावाची जी काय आहे संस्था जी आहे ती संस्था यांनी सुरू केली आहे. यामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी ग्रामीण विकासावर भर दिला. त्यांच्या मते ग्रामीण लोक जे आहेत ते थोडेसे दैववादी, अंधश्रद्धाळू, परंपरागत रूढींना चिकटलेले आहेत. त्यामुळे त्यांनी सुरुल येथे ती संस्था सुरू केली. ही संस्था ग्रामीण विकासाचे कार्य करण्यासाठी स्थापन करण्यात आली. यामध्ये ग्रामसुधार कार्यक्रमाची वेगवेगळी सूत्र हाती घेण्यात आली. त्यामध्ये ग्रामवासियांना साक्षरता, वाचन, लेखन, गणित यांचे शिक्षण देणे, ग्रामवासियांना संसर्ग व अन्य प्रतिबंधक उपायांची माहिती देणे, त्यांना स्वास्थ्य, संरक्षण, सेवा, शुश्रूषेबद्दल अवगत करणे, सहकारी पतपेढ्या स्थापन करणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण आणि आवश्यक सहाय्य करणे अशा वेगवेगळ्या गावातील सुधारणा योजनांचा विषयाचा अंतर्भाव यामध्ये केलेला होता. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10वा. रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानातील कोणकोणत्या मुद्द्यांमध्ये भिन्नता आहे? इथे भिन्नता विचारलेली आहे, सारखेपणा विचारलेला नाही. पर्याय पहा. अ. ग्रामीण उद्धार, माध्यम मातृभाषा, ब. मातृभाषा स्त्री शिक्षण, क. निसर्गप्रेम, सौंदर्यानुभूती, विविध कला, ड. शिक्षणाचा जीवनाशी संबंध असावा. तर प्रश्न 10चं जे उत्तर आहे ते आहे क. निसर्ग प्रेम, सौंदर्यानुभूती, विविध कला ह्या मुद्द्यामध्ये भिन्नता आहे. बाकीचे मुद्दे रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानातील सारखेच मुद्दे तिथं आहेत. यामध्ये
समानता जी आढळती त्यामध्ये दोघेही भारतातील त्यावेळची जी काही शिक्षण पद्धती होती प्रचलित त्याच्या विरुद्ध होते. दोघांनीही ग्रामीण उद्धाराला महत्त्व दिले आहे. ग्रामीण उद्धारासाठी तर टागोरांनी श्रीनिकेतन संस्था सुरू केली आणि महात्मा गांधींनी त्यांचं चळवळीचं केंद्रच खेडं होतं. चला खेड्याकडे चला असं ते म्हणत. दोघेही आध्यात्मिक वृत्तीचे होते रवींद्रनाथ आणि महात्माजी. त्यानंतर शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे यावर दोघांचाही भर होता. त्यानंतर दोघांनी देखील आश्रमशाळा काढल्या. ज्ञानाचे एकात्मतेवर त्यांचा विश्वास होता. दोघांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. हा समानता आहे. फरक हा एवढाच आहे की रवींद्रनाथ टागोरांनी निसर्गप्रेम, सौंदर्यानुभूती व विविध कलांवर प्रेम होते. महात्माजींच्या शैक्षणिक विचारांचा आधार उपयुक्ततावाद होता. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हे त्यांचे विचारांचे प्रमुख सूत्र होते. आणि आणखी एक फरक आहे, रवींद्रनाथ टागोर वस्तीयुक्त शैक्षणिक संस्थांना महत्त्व देत होते, वसतिगृहयुक्त. परंतु महात्मा गांधींच्या मते बालकाला कुटुंबात जे सहज शिक्षण मिळते ते खूप महत्त्वाचे असते असं महात्मा गांधींचं म्हणणं.